मध्यंतरी झालेलं पूजा खेडकर प्रकरण सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी बोगस सर्टिफिकेट देऊन अटेम्प्ट्स केले, त्यांचं IAS पद रद्द केलं, त्यांच्यावर FIR झाला. त्यानंतर भारतामध्ये अशा अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी सुरू झाल्यात, अनेकांची सोशल मीडियावर नावं येत आहेत. परंतु आत्ता जी सोशल मीडियावर एक फाईल होती ज्याला UPSC फाईल्स असं नाव दिलेलं आहे, त्या फाईलमध्ये 22 अधिकारी, ज्याच्यामध्ये काही IAS आहेत, UPSCचे अधिकारी म्हणू आपण, अशा अधिकाऱ्यांची नावं आहेत. आणि ज्यांनी खोटी जातीची प्रमाणपत्र, खोटे उत्पन्नाचे दाखले किंवा बनावट उत्पन्नाचे दाखले, बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट असे देऊन त्यांनी नोकऱ्या मिळवल्याचं, IAS झाल्याचं सिद्ध होतं आहे. तर या संदर्भामध्ये मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नावांची वगैरे चौकशी केल्यानंतर मी आज DOPT आणि UPSCला त्या संदर्भात पत्र पाठवलं आहे की या सगळ्याची चौकशी करून सगळ्यावर कारवाई करण्यात यावी. कारण असे प्रकार म्हणजे हे एकूणच देशाविरुद्ध युद्ध चालल्यासारखी परिस्थिती आहे. कारण IAS ही जे परीक्षा UPSC ही देशातली सर्वोच्च दर्जाची, सर्वोच्च पारदर्शकता असलेली आणि सर्वात सुरक्षित अशी सेवा समजली जाते. इथून निवडून येणारे किंवा इथून पास होणारे देशातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशा परीक्षेमध्ये किंवा अशा सेवेमध्ये कुठल्याही उणिवेला स्थान नाही. त्यामुळे अशांची वर कारवाई करावी. याचं आणखी एक कारण आहे की या सगळ्यामुळे जी पात्र मुलं आहेत, ज्यांचा या जागेवर हक्क होता, ज्यांनी या जागेसाठी मेहनत केली होती, त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी UPSC आणि DOPTकडे केलेली आहे. सर, पूजा खेडकर प्रकरणात आपण पाहिलं की ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण चालू आहे, अद्यापही कारवाई पूजा खेडकर यांच्यावर झाली नाही. डॉक्युमेंट सापडले की हे अधिकारी बोगस आहेत असं वाटतं तुम्हाला? हे त्यांच्यामध्ये जातीची प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, म्हणजे त्याच्यामध्ये जर काही अधिकारी असे आहेत की जे पायाने अधू आहेत असं दाखवलं, परंतु नंतर ते सिने अभिनेत्रीसमोर नाचतानाचे फोटोसुद्धा व्हिडिओवर दिसत आहेत. म्हणजे इतकं गंभीर प्रकार हा कुणाच्याही लक्षात आलं नाही असं म्हणता येणार नाही. याचं असं म्हणता येईल की अनेक अधिकाऱ्यांनी हे माहिती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल. सर, या राज्यातील किती आणि देशातील किती काय हे अधिकारी कुठल्या सेक्टरमध्ये काम हे काही IAS आहेत, काही IPS आहेत, काही IFS आहेत, काही IRS आहेत, अशा अनेक कॅटेगरीमध्ये ते जसे त्यांना मार्क मिळतात त्याप्रमाणे त्यांना कॅटेगरी दिली जाते. सगळ्यात सर्वोच्च ही IAS समजली जाते. राज्यातील किती? राज्यातले आत्ता तरी पुणे शहरातलं आणखी एक दिसतंय, राज्यातलं आणखी एक 2 प्रकरणं दिसतात. म्हणजे एकूण 4 महाराष्ट्रातल्या आढळतील. म्हणजे राज्यात ते काम करत नाहीत, पण तो दुसऱ्या राज्यात काम करत आहेत, पण ते मूळ महाराष्ट्रातले. सर, मग UPSCवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होतात का? कारण इतकी मोठी संस्था, असे 22 अधिकारी सापडतात सस्पेक्टेड. निश्चितपणे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. परंतु याच्यातून UPSCने स्वतःलाच बाहेर काढायचं आहे. UPSCला आता इतर कोणी वाचवायला येणार नाही, तर त्यांनी आपल्या परीक्षा पद्धती, निवड पद्धती या सगळ्यामध्ये बदल करून या संस्थेला पूर्वीचं वैभव आणि पूर्वीची एक विश्वासार्हता प्राप्त करून देणं गरजेचं आहे.